सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय. प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाला चांगल्या सवयी लावाव्यात किंवा चांगल्या सवयी शिकवाव्यात आणि या चांगल्या सवयीमधून आपलं मूल चांगलं शिकून मोठं व्हावं, त्याला चांगलं वळण लागावं, तो चांगल्या मित्रांमध्ये राहावा किंवा माझा मुलगा मोठा होऊन डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, यासोबतच त्याला जे काही वळण लागणार आहे ते चांगलं लागावं, हे प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं. आणि बघा, हे जे काही लहानपणापासून आपल्या मुलाला आपण वळण लावतो ना, ते आपल्याच हातामध्ये आहे. ते वळण किंवा त्या ज्या काही चांगल्या सवयी आहेत त्या आपल्यालाच लावायच्या आहेत. तर त्या कोणत्या सवयी आहेत? अगदी छोट्या छोट्या मी तुम्हाला 5 सवयी सांगणार आहे. तर त्या कोणत्या सवयी? पहिली सवय आहे की नेहमी ध्येय लक्षात ठेवा. तुम्ही अगदी मुलाला लहानपणापासून त्याला नेहमी तुला काहीतरी करायचे किंवा तुला हे व्हायचे किंवा तुझी काय अपेक्षा आहे, तुला काय व्हायचे, त्याचं नेहमी त्याचं ध्येय आहे ना त्याच्या डोळ्यासमोर ठेवा. त्याला नेहमी त्याची आठवण करून द्या. प्रत्येक वेळोवेळीस तुम्हाला असं वाटेल की आपला मुलगा आता थोडंसं विसरतोय की त्याला काय करायचे, कारण मुलं ही अल्लड असतात आणि आपल्यालाच या गोष्टी मुलांच्या नेहमी लक्षात आणून द्यायच्या असतात. तर नेहमी मुलाला जे काही करायचं आहे ना की ते ध्येय त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी सवय आहे ती म्हणजे आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची आहे आणि ही शिस्त आपण आई वडिलांनीच मुलांना अगदी लहानपणापासून अगदी कळते होईपर्यंत त्यांना जर ती अंमलात आणली, लावली किंवा शिकवली तर मुलं कंटिन्यू ती शिस्त अगदी त्यांच्या पूर्ण आयुष्यात लक्षात ठेवतात. तर ती शिस्त म्हणजे काय की कधी जेवण करायचं किंवा कधी खेळायचं किंवा कधी अभ्यास करायचा, एक ठराविक वेळ ठरली पाहिजे आणि त्या वेळेत ते जे काही काम ठरलेलं आहे ते झालंच पाहिजे. आता बघा, आपण तिसरी गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे लवकर उठून आंघोळ करणे. बऱ्याचदा मुलांना काय सवयी असतात, जर मुलांची सकाळची शाळा असेल अगदी तर 7ची असेल तर काय करतात पालक काही की कधी आंघोळ घालतात, कधी शाळेतून आल्यानंतर घालतात. पण हे चांगलं नाही आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ करणे ही सवय अगदी लहानपणापासूनच मुलाला लावायची, म्हणजे ती सवय जी आहे त्याच्या ती अंगवळणी पडते आणि मुलगा आंघोळीची वेळ कधीच बदलणार नाही किंवा सकाळी दुपारी संध्याकाळी अशी वेळ तो होणारच नाही. हे सगळं आपल्या पालकांच्या हातात आहे, आईवडिलांच्या हातात आहे आणि ही सवय खूप महत्त्वाची आहे. सकाळी आंघोळ केल्याने मन प्रसन्न राहतं, माणसाला फ्रेश वाटतं आणि प्रत्येक माणसाला तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर फ्रेशच वाटतं. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक आईवडिलांनी मुलाला ही सवय लावली पाहिजे, सकाळी उठलं की पहिल्यांदा तर आंघोळ करणे. आता बघा, चौथी गोष्ट आहे वेळेचं महत्त्व तुमच्या मुलांना तुम्ही पटवून द्या. मुलं काय करतात, लहान असतात, त्यांना समजत नाही कधीही उठायचं किंवा कधीही झोपायचं किंवा कोणतीही गोष्ट कधीही करायची. तर या गोष्टी न करता ठराविक वेळेत या वेळेमध्ये तुझा अभ्यास झालाच पाहिजे, या वेळेमध्ये तू उठलाच पाहिजेस, या वेळेमध्ये तुझी स्कूल बस येते त्यावेळेस तू तयार झालाच पाहिजेस आणि या वेळेत संध्याकाळचं जेवण झालंच पाहिजे आणि ठराविक वेळेत म्हणजे या वेळेत तुझी झोप झालीच पाहिजे किंवा तू या टायमाला रात्रीचं झोपलंच पाहिजे. या सगळ्या ज्या काही सवयी आहेत त्या आईवडिलांनीच मुलांना लावायच्या असतात. तर बघा, ही वेळेचं टायमिंग अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक पावलोपावली वेळ ही खूप महत्त्वाची असते आणि जर तुम्ही वेळेचं महत्त्व समजावून सांगाल तुमच्या मुलाला तर आयुष्यामध्ये तो मुलगा यशाच्या शिखरापर्यंत जाण्यापासून त्या मुलाला कोणीच रोखू शकत नाही. इतकं वेळेचं महत्त्व पटवून दिलं तर तुमच्या मुलाचा पूर्ण आयुष्याचा प्रवास हा सुख. मुलांना संतुलित आहार द्या.
अगदी लहानपणापासून मुलाला तुम्ही संतुलित आहार देण्याची सवय लावली तर आपल्या मुलाचं आरोग्य अगदी छान राहील. तो नेहमी सदृढ राहील. त्याची नेहमी शारीरिक जी काही शक्ती आहे, ऊर्जा आहे वाढणारी, ती नेहमी त्याला प्रेरणादायी ऊर्जा त्याच्या शरीरामध्ये निर्माण होईल. त्याला नेहमी असं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटेल. त्याच्यामुळे तुमचा मुलगा खूप छान अभ्यास करेल किंवा त्याच्या ज्या काही सवयी आहेत दिवसभरातल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला जर आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. आणि ही चांगली सवय आपल्या मुलाला आपण अगदी लहानपणापासूनच लावली तर आपल्या मुलाचं शरीर सदृढ राहील आणि त्याचं आयुष्याचा पूर्ण प्रवास हा सुखकर होईल. जय शिवराय.